ज्या नावाचा बोलवाला आपण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतवर्षामध्ये ऐकतोय, संदेश पार्टे सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। एका बाजूला अमोल माने, एका बाजूला संदेश पार्टे। संदीप सर लेग अंपायर। गोपाल मंडल आपण पाहतोय लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये। निश्चितच आपण पाहतोय आज या फायनलच्या दिवशी पुणे भूषण डान्सिंग अंपायर, पुण्याचा मायकल म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो, नितीन वेताळ सर खऱ्या अर्थाने गुरु शिष्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये। आणि वारंवार नितीन सरांनी उल्लेख केलाय की आज जे मी काय आहे ना ते ह्या माणसामुळे, आणि त्या माणसाचं नाव म्हणजे अनिल माळी। इथे आपण पाहतोय डावाला सुरुवात होईल। पिंपरी करंडक 2026 40 प्लस ची फायनलची मॅच सुरुवात होतीये। काउंटडाऊन बिगिन्स 5 4 3 2 1 लेट्स प्ले। पहिला चेंडू हा फ्री हिट असणार आहे। मुभा असणारे फलंदाजाला खऱ्या अर्थाने मोठा स्ट्रोक खेळण्याची सुरुवात कशी होतीये। आणि निश्चितच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमाताई सावळे यांच्या ठिकाणी मनापासून स्वागत। चला विनंती राहील सीमाताई साळवे यांना विनंती राहील की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका व तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमाताई साळवे यांच्या ठिकाणी शुभमन होते। त्यांचं संदीप भाऊ वगैरे युवा मंचच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत। अमोल माने अडीचीत आपण पाहतोय डिक्लेअर झोन मधली एक धाव, तिथे डिक्लेरेशन झोन मधली एक धाव मिळते। या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने प्रामुख्याने आपण पाहतो ज्यांचं नुकतं शुभागमन झालेलं आहे, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा विद्यमान नगरसेविका सीमाताई साळवे ताईंचं याच्याकडे आगमन झालंय। ताईंचं पुन्हा एकदा मी नगरसेवक संदीप वाघेरे युवा मंचाच्या यांचं मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो। धन्यवाद। ओल्ड कॉम्बॉक्स थँक्यू सर। जाऊयात मैदानाच्या दिशेने। पहिला चेंडू षटकार आला, नंतरचा तडाखा षटकाराचा होतोय धूम धडाका, सिक्सर। आज खऱ्या अर्थाने पिंपरीकरांना खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर क्रिकेटची मेजवानी सोबत नितीन विताळ सरांच्या नृत्याचा खऱ्या अर्थाने आस्वाद देखील घेताना पाहायला मिळेल। पुणे भूषण, पुण्याचा मायकल म्हणून ज्यांना आपण पाहतो, पण मैदानाच्या आतमध्ये अमोल माने, संदेश पार्टे बॅक टू बॅकचा लागोपाठचा मॅक्सिमम षटकार।
काय षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. संदेश पार्टे यांच्या बॅटमधून लागोपाठचे 2 षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना अनिल माळी. या वेळेला देखील लागोपाठचा 3रा षटकार. या स्पर्धेच्या निमित्ताने मार्गदर्शक सन्माननीय सारंगजी कामथेकर सरांचं याकडे आगमन झालंय. साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती या, आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू. आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये लागोपाठचे 3 षटकार. या वेळेला 4ला 4 येईल का, तर निश्चितच येणार. बैंड बजेगा जश्न चला. काय मनोरंजन मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रेक्षकांची खऱ्या अर्थाने मन जिंकण्याचं काम. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतं शुभागमन होतंय, पौडा बँकेचे आपण पाहिलं संचालक सन्माननीय शिवाजी शेठ वाघेरे यांच्या याकडे आगमन झाले. भाऊंचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय फेरबदल होताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 31 धावा खर्च केल्या त्या अनिल माळी सरांनी. आता आपण बघतोय डॉन प्रदीप नैनित महाराष्ट्र पोलीस आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. ओ पहिला चेंडू, काय वेग पाहायला मिळाला. ओ ओ ओ आहा, कसं आहे. एकदा नितीन विताळ सरांसाठी जोरदार टाळ्या. ज्या प्रकारचं मनोरंजन आपल्याला त्यांच्याकडनं पाहायला मिळतंय. वाईड बॉल प्लस डिक्लेरेशन झोन मधली 1. आपण जर पाहिलं तर यावेळेला फटका खेळलाय, हाफ शॉट तिथे पाहायला मिळतोय, पण 2 धावा दुहेरी अंक तिथे प्राप्त होतील. ओहो, एक आगळी वेगळी स्टाईल. पुण्याचा मायकल जॅक्सन उगच म्हणत नाहीत. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिले तर क्रिकेटला खऱ्या अर्थाने सर्वस्व मानणारा हा खेळाडू आज क्रिकेटच्या मुळेच बॉल द्यायचा आहे. नितीन वेताळ सर अगदी अल्पावधीत आपण जर पाहिलं तर क्रिकेटला सर्वस्व मानत खऱ्या अर्थाने क्रिकेटचा खेळ त्यांच्या माध्यमातून खेळला गेला. काही काळ समालोचन कक्षामध्ये आपल्याला त्यांना पाहता मिळालं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये डान्सिंग अंपायर म्हणून उदयास आले आणि ज्या प्रकारे त्यांच्या माध्यमातून कामगिरी होतीये ना, फक्त पुणे जिल्ह्यापर्यंत हे नाव न राहता आज महाराष्ट्र असेल, भारताच्या सर्व राज्यांमध्ये जे नाव पोहोचलेले ते नाव म्हणजे नितीन वेताळ सर. पुन्हा एकदा सज्ज होतील प्रदीप आपल्या गोलंदाजी मार्कवर. इथे शॉर्ट पिच बॉल होता, पुल केलाय, पुल ठरतोय सक्सेसफुल. वरती धावा लागल्या गेल्यात 41. संदेश पार्टे का मला पुणे जिल्ह्याचा कोहिनूर हिरा म्हटलं जातं त्याचं उदाहरण देताना मैदानाच्या आतमध्ये या वेळेला देखील वाईड प्लस डिक्लेरेशन झोन मधली 1 धाव. ओहो, कसं आहे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर आपल्या आगळ्या वेगळ्या
हात खुनांनी प्रसिद्ध झालेले वाईट +1 2 धावा आता ऍड केले जातील. 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेग चॅलेंजर मध्ये थोडीशी होणारी गडबड. सिंगल तिथे प्राप्त होते. ऑन स्ट्राईक येतील. डेंजरस रूप ज्या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने धारण केलेलं आहे तोच खेळाडू आपण आता ऑन स्ट्राईक पाहतोय. संदेश पार्टे 6 चेंडू 32 धावा. त्या 32 धावांमध्ये आपण जर पाहिलं तर 30 धावा या षटकाराच्या आलेल्या आहेत. 5 षटकार आतापर्यंत लगावलेत. यावेळेला पंचांकडे अपील केली गेली. खूप मोठी अपील होती. आत्मविश्वास पाहायला मिळतोय, उत्साह पाहायला मिळतोय, पण पंच फेटाळत आहेत आणि तिसऱ्या पंचांकडे निश्चितच निर्णय कळवतील. याच ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतं शुभागमन झालेलं आहे ज्येष्ठ नागरिक संस्था पिंपरी सन्माननीय बसंजी तावरे साहेबांचं आगमन झालंय. त्याचबरोबर सुधाकरजी यादव, अक्षय देव सर, ज्ञानेश्वरजी शिंदे साहेब, अमृतकर साहेब या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं नगरसेवक संदीपभाऊ वाघेरे युवा मंच वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. अक्षय सर, अक्षय देव सर, विनंती राहील या लवकर. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक वस्ताद आदरणीय घनश्यामजी देवकर यांचं देखील अशा आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आपलं स्वागत आहे. हो टू कॉम बॉक्स. तिथे DRS गमावलेलं आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. बॅटर सेफ असणार आहे. मिसिंग लेग आपल्याला पाहायला मिळतोय. आता धावा किती आहेत पंच? धावा 1, डिक्लेअरची 1. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 45. शेवटचे 2 बॉल. पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रदीप नैनित सर, महाराष्ट्र पोलीस, खऱ्या अर्थाने डॉन या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी आज चांगली कामगिरी करावी लागेल. एका बाजूला अमोल माने तर एका बाजूला संदेश पार्टे. अक्षरशः धावांचा पाऊस, धावांचा डोंगर खऱ्या अर्थाने या पहिल्या 2 षटकांमध्ये रस्त्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहे. या 2 चेंडूवरती कशा प्रकारे आता गोलंदाजी होईल, फलंदाजी होईल हे पाहणं फार गरजेचं आहे. फटका खेळला गेलाय. डीप स्क्वेअर लेग चॅलेंजर मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी नजदीक आणि काय तिथे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. काय आणि तिथं चौकारासाठी तिथे पंचांकडनं रिव्ह्यू घेतला गेलाय. शहानिशा केली जाईल. चौकार तो आहे का? पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी आलेल्या क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं, संघांचं मनापासून हार्दिक स्वागत. चार धावा तिथे प्राप्त होत आहेत. समालोचन कक्षामध्ये इथे बदल होईल. आपल्यासोबत जोडले जातील सुमित सर. थँक्यू. नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये मॅचकडे मी तुम्हाला ते घेऊन जाईल आणि चालू असणारी मॅच. एका बाजूने संविधान ग्रुप पुणे हा संघ मैदानामध्ये फिल्डिंग करतोय. दुसऱ्या बाजूने SNV 11 पिंपरी हे संघ मैदानामध्ये आहे. DRS ची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचाकडे रेफर केले. ओव्हर झाली आहे. ओके 40+ आपण पाहिले गेले तर 40 वर्ष वरील मात्र सगळे खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 51 धावा आहेत. 51 रन 51 धावा आहेत. प्रदीप न्यायनिधी अर्थात डॉन महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असताना आपण पाहतोय पुण्याचा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अमोल माने ज्याने 5 चेंडूमध्ये 14 बनवल्यात. संदेश पार्टे पुण्याचा हा सितारा आज मैदानावरती धुमाकूळ घालताना पाहायला मिळालेला आहे. त्या संदेश पार्टेने 7 चेंडूमध्ये 33 बनवलेले आहेत आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये निर्णायक षटक हाताळण्यासाठी कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल.
दोन्ही टीम्स शेवटचा पुकार आहे आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. बबलू सर, एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज अमोल, गोलंदाजीसाठी मात्र अमोल इथे तयार असतील मैदानामध्ये. संदेश पाटे 7 चेंडूमध्ये 33 बनवल्यात. अनेक वर्ष एका नावासाठी, एका जिल्ह्यासाठी, एका संघासाठी खेळणारे सगळे धुरंधर आज आपण पाहिलेलं तर पुण्याचा बाहुबली बबलू पाटील मैदानामध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूने देवरूरचा स्थितारा आनंद चौहान, प्रदीप नैनीतारचा डॉन पुष्पराज. पहिलाच बॉल संदेश पाट्यांचा जागा बनवली आहे. डीप का कॉर्नरला चौकार. मध्ये सध्या आपली ही कला मात्र तो दाखवतोय क्रिकेटच्या मैदानावरती जाऊन. समोर मात्र अमोल आहेत. चौकार खेचलाय संदेश पाटे ऑन फायर नाव. आज संदेश पाटे मात्र लवकर आलेत आणि आल्यानंतर अक्षरशः ते तांडव करतायत. फिल्डिंग मध्ये केलेले बदलाव आहेत. बबलू पाटील वरती या सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. 40+ आपण पाहिले गेले तर पिंपरी करंडक आहे पहिला करंडक आहे. 40+ म्हणून मात्र पुण्याचे बाहुबली बबलू पाटील आज मात्र इन ऍक्शन तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. ISPL स्टार प्रेसिडेंट कप सारख्या स्पर्धा मात्र ज्या पठ्ठ्याने गाजवल्यात ना बबलू पाटील, संदेश पाटील देखील काही कमी नाहीयेत हे मात्र सांगावं लागेल. हा चेंडू ऑफसीच्या थोडासा बाहेर टाकलेला बॉल होता आणि तिथे बघायचंय नितीन वेताळ. वाह, ते सांगतायत कहो ना प्यार आहे. एक आगळी वेगळी मात्र त्यांची शैली. निश्चितच ज्यांचं शुभागमन होतंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व दिनेशजी मुलचंदनी सर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील पिंपरी करंडीच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. तसेच युवा नेतृत्व हितेशजी भाटिया आपलं देखील या ठिकाणी पिंपरी करंडीच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. नक्कीच आपण पाहिलं तर आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. आमच्यासाठी आपण पाहिलं तर आमचा सगळा अतिथी मान्यवर वर्ग या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. त्यांचं याच्याकडे मनपूर्वक मी स्वागत करतो. आणि मैदानामध्ये पुण्यात मॅच दिवशी तुम्हाला ते घेऊन जाईल. खऱ्या अर्थानं आज या पिंपरी गावाला आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून विकासाची गंगा ज्याने आपल्या प्रभागामध्ये आपल्या विभागामध्ये ते घेऊन आले. कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय संदीप वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणारे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवणारे स्वर्गीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या स्मरणार्थ नगरसेवक संदीप वाघेरे युवा मंच आयोजित पिंपरी करंडक 2026 पर्व 6वे. खऱ्या अर्थानं संदीप दादांबद्दल सांगायचं झालं तर खूप काही सांगण्यासारखं आहे. विकासाची गंगा ते घेऊन येतात. समोर टाकला बॉल होता, इनसाइड आउटचा फटका आहे लॉंग ऑफ मध्ये. वा 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 वा, काय कॅच आहे.
ची थाप देखील मिळणार आहे. आज आमचे ज्येष्ठ नागरिक संघाचे बरेचसे मान्यवर आपण पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खास आपण पाहिलं तर अमेरिकेहून मात्र आलेले पाहुणे थाईसॉन देखील उपस्थित आहेत. ही सगळी मंडळी आहेत, ही क्रिकेटवेडी मंडळी आहेत आणि त्यांनी आज हा वेळ काढलेला आहे. 58 धावा स्कोर बोर्डवर आहेत. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव आहे. चला स्पीडअप करूया टीम. आपण मेगा फायनल बघतोय, ग्रँड फिनाले मान टीम. ज्यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय पिंपरी महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मीनाताई नाणेकर यांचे देखील या ठिकाणी पिंपरी कर्नाटकच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. ताईंना विनंती करेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. पुढे मॅच का थांबली आहे, वेळ वाचूयात आपण मित्रांनो, थोडीशी घाई देखील करूयात. तफलकावरती 58 धावा आहेत. फिल्डिंगमध्ये आपण पाहिले गेले तर जे संघ जिंकले, मला वाटतं SNV 11 टीम जी जिंकलेली आहे त्यांना विनंती कुठलेच खेळाडू जाणार नाही. जे तुम्हाला किट दिलेत ना त्या सगळं संघ इथे उपस्थित पाहिजे आपल्याला. तसेच सामाजिक कार्यकर्ते नारायण भाऊ वगैरे यांच्या देखील या ठिकाणी शुभागमन होते पिंपरी कर्नाटकच्या वतीने. त्यांचा देखील मनापासून हार्दिक स्वागत. वाह भाई वाह, धीरज आले सिक्सर. तीन वेता सर्वांचं मनोरंजन इथे करतायत. आज सगळ्यांची मनं जिंकतायत. आपली अदाकारी, आपला नृत्य आणि त्याने जिंकली त्यांची मनं. लो फुल टॉस होता. काही धीरज यांचा मात्र मनगटी पावर यावेळेस पाहायला मिळाली. मिड विकेटच्या दिशेने खेळलेला षटकार. 64 धावा स्कोर बोर्डवरती. अपुटप्याचा बॉल होता. टॅप करण्याचा प्रयत्न देखील आहे. शॉटॅक्सचा कव्हर मध्ये प्रोटेक्शन लावलं होतं. सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न, परंतु नकार कळवला जाईल. षटक क्रमांक संपलं जाते. इथे तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण पाहिले तर धावफलकावरती 64 धावा आहेत. म्हणजे आपण पाहिलं तर करंट रन रेट 21.33च्या सरासरीने धावा ज्या बनवल्या जात आहेत, हेही महत्वाचं आहे. संदीप नाणेकर आज आपण पाहिलं तर यांच्या कार्याचा आज गुणगौरव मी म्हणेल जरूर केला पाहिजे. कारण आपण पाहिले गेले तर संदीप बाबू पाहिले गेले तर वाघेरे पाटील, साई समितीचे आपण पाहिले तर सदस्य, कार्यक्षम नगरसेवक, सर्वसामान्यांचा आवाज अगदी आपण पाहिले तर महानगरपालिकेमध्ये परखडपणे व्यक्त करणारे आमचे संदीप वाघेरे पाटील आहेत. आणि आपण पाहिले गेले तर अनेक विकास कामं त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यातून मात्र झालेली आहेत. अगदी 20 ते 10 लक्ष मीटरच्या पाण्याच्या टाक्या देखील नदी सुधारसाठी देखील त्यांनी प्रयत्न केलेत. उद्यानाचा विकास असो, सोलर पॅनल महानगरपालिका इमारतीवरती असो, देहंडी, रामंदहन असे सर्वात मोठे मोठे सांस्कृतिक उपक्रम खऱ्या अर्थानं संदीप वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आपण सातत्याने पाहिलेले आहेत. अगदी आपण पाहिले गेले तर गणेश विसर्जनाचा दरवर्षीचा व्यवस्था मात्र ते प्रामुख्याने पाहतात. मॅच मोबाईल तर मिड विकेटच्या दिशेने जेवढी खेळला जातोय तोपर्यंत मैदानामध्ये घेतली जाते एक सिंगल. अमोल माने आणि त्याच्या सोबतीला धीरज आहे. 65 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. दरवर्षी गुणवंत विद्यार्थी आणि गरीब मुलांना साहित्य वाटप, मग त्यामध्ये लॅपटॉप असेल, टॅब असेल, वह्या, कंपास अशा विविध शालेय व्यवस्था साठी लागणारी साहित्य देखील वाटप करतात. गोलंदाजीसाठी बबलू पाटील वेगाने टाकला बॉल होता. याही वेळेस संपातोय मिड विकेट मध्ये मनगडाच्या साह्याने खेळलेला बॉल मिड विकेट मधून सिंगल आली आहे. लागोपाठच्या 2 सिंगल. बबलू पाटील टेनिस क्रिकेट विश्वातला आपण पाहिलं गेलं तर एक असा सुपर डुपर सितारा. या खेळाडूच्या नावाच्या गळ्यातले तैत अनेक तरुण मात्र आपल्या गळ्यामध्ये घालतात. तो बबलू पाटील. समोर अमोल माने वेगाने टाकलाय, उडवलाय, उडवलाय, फलंदाज आलाय रंगात, झेंडूला पाठवलाय ढगा षटकार. मारी एंट्री
तुझी घंटिया रे ढंग आपण पाहतोय मनसोक्त आनंद इथे घेत आहेत. हेच आपण पाहतोय ना, पिंपरी करंडकाने काय कमवलेलं आहे, पिंपरी करंडकाने प्रेम कमवलेलं आहे. पिंपरी करंडक संदीप वाघेरे पाटील यांनी काय कमवलंय, ते हे प्रेम कमवलेलं आहे. या सगळी लहान मुलं मैत्रीच्या बाहेर या. गोलंदाजीसाठी गोलंदाज बबलू पाटील, पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल आणि चेंडू सीमाच्या बाहेर. अजय मात्र इथे आनंद घेत आहेत. चेक या ठिकाणी ज्यांचं शुभागमन होतंय, रुग्णसेवक संजयजी गायके सर व तसेच उद्योजक संभाजीजी वाघेरे सर यांचं पिंपरी कर्नाटकच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर स्थानपणे व्हायचंय. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन होतंय, रुग्णसेवक संजयजी गायके सर व तसेच उद्योजक संभाजीजी वाघेरे सर, आपलं पिंपरी कर्नाटकच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. तर मॅच कडे आपण पाहतो पुण्याचा बबलू पाटील, दाफलकावरती 78 धावा. समोर अमोल माने, ये माने ना माने, इनका नाम है अमोल माने. वाह वाह वाह, श्री पुष्पराज काय फिल्डिंग एफर्ट दाखवलेत. संभाजीजी वाघेरे त्याचबरोबर संजयजी गायके दोन्ही मान्यवरांचं आगमन झाले. सहर्ष स्वागत. आणि विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती त्याचबरोबरीने पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष सन्माननीय आमचे मार्गदर्शक आदरणीय कैलास भाऊ लांडगे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. कैलास भाऊ, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. तुम्हाला विनंती करतो या मुख्य व्यासपीठावर. आज प्रेक्षकाने मात्र प्रेक्षक गॅलरी भरलेले आहेत. नारायणजी वाघेरे, संभाजी वाघेरे यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. वा, हे आमचे दर्दी प्रेक्षक आज इथे गर्दी करतायत. पलीकडच्या बाजूला जर काही बसलेले पण प्रेक्षक आहेत आणि त्या प्रेक्षकाने जर त्यांच्या समोर आपला आनंद साजरा केला ना, तर नितीन वेताळ सरांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि स्क्रीनवरती आपण पाहिले ते सगळे आमचे प्रेक्षक. खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर एक वाक्य जरूर आठवतं, उडाले ते कावळे, जमले ते मावळे. दर्दी मैदानामध्ये प्रेक्षक आज गर्दी करतायत. बरेचसे खेळाडू देखील आपण पाहतो स्पर्धेचा ते आनंद घेतील. आज पिंपरी करंडकाचा अंतिम दिवस, अंतिम चरणाकडे झुकत असणारी क्रिकेटची स्पर्धा 40+ ही मेगा फायनल आहे. 40+ हा ग्रँड फिनाल आहे. आणि आता मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज नाना मैदानामध्ये दाखल झालेत. 79 धावा, 4 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये बघायचे संपलेला आहे. फिल्डिंग मध्ये आपण पाहिले तर थोडासा इथे बदलाव देखील इथे केला जातोय. वारंवार मात्र केलेले बदलाव, कारण संघ थोडासा अडचणी देखील इथे सापडलेला आहे. क्रिकेट म्हटलं की जोश, क्रिकेट म्हटलं की एक वेगळी ऊर्जा, क्रिकेट म्हटलं की एक वेगळा संयम असतो. आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 40+ क्रिकेट आहे. हे खुल्या गटाचं क्रिकेट आहे. नितीन विद्याळ सरांना देखील विनंती असणार एखादा लावणी आता मुख्य व्यासपीठाच्या दिशेने देखील होऊन जाऊ द्या. नाना गोलंदाजीसाठी मैदानामध्ये इतर आपल्याला पाहायला मिळाले. लहान मुलांना विनंती मैदानामध्ये कोणी जायचं नाही. बोला तयार, लोअर फुल टॉस आहे. बिग 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 सिक्सर. गालावरची लाली ही वाढली कशी, सांग तुला छळते का माझी ही मिशी. फार
हार्दिक स्वागत. आपण निश्चितच व्यासपीठावर स्थानापन्न व्हा ही नम्र विनंती असेल. या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय भाऊसाहेबजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत शेतकऱ्याने. क्या बात आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजी सभापती श्रीरंग अण्णा शिंदे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. पिंपरी कर्नाटकच्या वतीने तसेच संदीप भाऊ युवा मंचच्या वतीने त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि आता मात्र बघायचंय मैदानाच्या आतमध्ये काय 1 2 का 4 इथे काय नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये नो बॉल दिलेला आहे. हे प्रेक्षक आनंदी प्रेक्षक आहेत. या आज आनंदी प्रेक्षक आपण पाहतो. नितीन वितळ सरांसाठी देखील 500 रुपयाचा पारितोषिक यांनी दिलेलं आहे. वाह आनंद शोधता आला पाहिजे माणसाला. ओ इनसाइड आउट. आता वाढवली ॲबिलिटी. फलंदाज अमोल मानेने दाखवला एकदम क्वालिटी. आज चौकार. करण्यासाठी खास नितीन वेताळ आले. पुण्याचा मायकल. या पुण्याच्या मायकल साठी टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. म्हणून म्हणतात ना नागिन चढतीये पहाड़ों पर नागराज के वास्ते. नितीन वेताळ आए हे खास आपके मनोरंजन के वास्ते. आज सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी आलेले आहेत. धावफलकावरती 96 आहेत. धावेंचा डोंगर उभा राहिलाय. SNV आज संघ गत वर्षीचा चॅम्पियन म्हणून राहिलाय. या वर्षीची फायनल खेळतोय. समोर मात्र एक तगडा संघ आहे. आणि चिमुकली सगळे आपण पाहिले गेले तर पुन्हा एकदा आसमानी टोला. बिग 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 सिक्सर. बॅटिंग केली अमोलने. मॅच टाइम स्पोर्ट्स आहे पुणे हेड संदीप नाणेकर यांच्या वतीने अमोलच्या या इनिंग साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ही सगळी लहान लहान मुलं आहेत. आज मात्र ते आनंद घेत आहेत. जगद्गुरु तुकोबारायांचं सुंदर वाक्य आहे. याला लहान मुलांमध्ये आनंद शोधता आला पाहिजे. बबलू पाटील सरांचा आपण पाहतोय फॅन फॉलोया त्यांच्या मागे उभा आहे. 102 धावा. क्रॉस बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये पुण्यात केलाय. एक धावी ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. आणि आताच्या धावा किती आहे सर नितीन सर? 2 धावा आलेल्या आहेत. ज्यांचे या ठिकाणी शुभागमन होते पैलवान परशुरामजी वाघेरे यांचे या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती करेल साहेबांना की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तेव्हा कधीचा बॉल यावेळेस गोलंदाजीसाठी आपण पाहिले तर नाना आहे. धावफलकावरती 104 धावफलक स्थिरावलेले 5 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये आपण पाहिले तर संपलेला आहे. आज 40+ क्रिकेट आपण खेळतोय.
बॅट हातात आली की वय विसरून जातात. 40 नंतरचे खेळाडू मैदान गाजवतात. फास्ट बॉलिंगचा सामना आता निवांत करतात. चुकीच्या चेंडूला बाउंड्रीच्या पार पाठवतात. धावताना दम लागला तरी थांबत नाहीत. कॅच सुटला तरी हार मानत नाही. अनुभवाचा कस प्रत्येक बॉलरवरती लागतो, कारण त्यांच्या एका षटकारावरती तरुण वर्गही जिंकतो. क्षेत्ररक्षण जड जाते पण बुद्धी तीक्ष्ण आहे. जुने खेळाडू हे खेळाचे खरे शिलेदार आहेत. पांढऱ्या केसांचा ताबा निळ्या जर्सीवर आहे. खेळाचे प्रेम हे 40 नंतरही चिंतरून दिसे. शरीराने थकलो तरी मनाने हरलो नाही. हे क्रिकेटचे वेळ हे कधी कमी झाले नाही. नाव नका विचारू, हा अनुभव केवढा आहे. 40 सोडला नाही तरी क्रिकेटचा हाच राजाच आहे. हे सगळे 40 प्लसचे खेळाडू आहेत. चेक या ठिकाणी ज्यांचं शुभागमन होते प्रसाद शेठ वगैरे तसेच विनायक शेठ लांडगे आपलं देखील या ठिकाणी पिंपरी चिंचवडच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाजीसाठी गॉल मैदानामध्ये आता गोलंदाजीसाठी आलेत महाराष्ट्र पोलीस. महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत आहेत, परंतु टेनिस क्रिकेट विश्वाने त्यांना नाव दिलंय डॉन. हे डॉन आज ती दहशत दाखवणार का? गोलंदाज तयार आहेत. प्रदीप न्यानी अर्थात डॉन. फिल्डिंग मध्ये केलेला बदलाव स्लॉगर षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या मध्ये आलेले आहेत. 40 प्लस क्रिकेट आहे. अमोल माने 18 चेंडू मध्ये 53 त्याने बनवल्या. 3 चेंडू मध्ये 7 बनवल्या त्या धीरज यांनी. पहिलाच बॉल वेगाने टाकला शरीराच्या दिशेने आणि डॉन आपण पाहिले गेलं तर हे दहशत का दुसरा नाम आहे. लेग बाय चेरो पण सिंगल स्ट्राइक रोटेट होईल. एक धाव आली आहे. डॉनचं सेलिब्रेशन आपण व्हायरल होताना पाहिलंय. हा त्यांचा अंदाज आहे. ज्यावेळेस प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात मात्र त्यांचा खेळ चांगला होतो ना, त्यावेळेस त्यांचं ते सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. आता समोर अमोल माने आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज डॉन. समोर अमोल लोअर फुल टॉस याही वेळेस आपण पाहिले तर पायावरती टाकण्याचा प्रयत्न जरूर वेगाने टाकलाय, परंतु मैदानाच्या मध्ये बघायचं आहे. हा चेंडू वाईड आहे. वा भाई वा, या अदाकारीसाठी टाळ्या व्हायला बाय हरकत नाहीये. एक अनोखी स्टाईल. वाईट +1 अशा त्याच्या 2 धावा येतील. धावफलक 107. मोठा फटका खेळलाय लॉंगॉनला. श्री चेंडूच्या समोर झेल झालाय. आज धुमाकूळ नितीन वेताळने घातलेला आहे. डॉन आले. डॉनची दहशत. विकेट मिळवली त्यांनी. समाधान अजूनही चेहऱ्यावरती नाहीये. त्यांना माहिती आंबी कुछ कम नाहीये. समोर अरविंद 107 धावा स्कोरबोर्ड वर आहेत. वेगाने टाकलेला बॉल होता. यावेळेस बघायचं मैदानामध्ये
हा चेंडू मात्र इथे एक धाव इथे जरूर घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 108. 108 वरती धावफलक. क्रिकेट आणि क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी, क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी, क्रिकेट म्हणजे धाडसाची शान, क्रिकेट म्हणजे साहसाचा मान, क्रिकेट म्हणजे नवनवे डावपेच, क्रिकेट म्हणजे हुशार निर्णयाचे डावपेच, क्रिकेट म्हणजे जल्लोषांची धमाल, क्रिकेट म्हणजे कंटाळ्यांची कमाल, क्रिकेट एक अहिंसक हस्त्र युद्ध, क्रिकेट म्हणजे विजयासाठी झालो कटिबद्ध. म्हणून म्हटलं तर खेळांचा राजा म्हणजे क्रिकेट. धावबाची संधी आहे आणि यावेळेस आता काय इथे OUT आउट. च्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. मी साहेबांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. आणि नक्कीच आपण पाहिलं गेलं तर ही विकास नगरी, ही पिंपरी चिंचवडची नगरी, विशेषतः आपण पाहिलं तर मोबाईल ॲक्सेस सिरीज मध्ये आशिया खंडामध्ये सर्वाधिक मोठं शहर जर कुठलं असेल तर या पिंपरी शहर आहे. हे पिंपरी गाव आहे. आणि ड्रोनचा व्ह्यू नजरेत साठवून ठेवावा अशा पद्धतीने आपण पाहिलेलं तर एक काम इथे मात्र जरूर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पिंपरी चिंचवडचा ड्रोनवाला आमचे प्रथमेश दादा, ज्यांचे या ठिकाणी शुभागमन होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका निकिताताई कदम यांचं पिंपरी कर्नाटकच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. ताईंना विनंती करेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आणि तिथंच ज्यांचे या ठिकाणी शुभागमन होते पिंपरी गावचे भूषण हरिभक्त पारायण माऊली महाराज वाळुंजकर अर्थातच जय बाबा यांच्या या ठिकाणी पिंपरी कर्नाटकच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. मी महाराजांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. पहिला डाव पहिली इनिंग आपण पाहतो मैदानामध्ये संपली जाते. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 109 110 धावांचा आता टार्गेट ठेवलेला आहे संविधान ग्रुप. तर आपण काही मान्यवरांचा सन्मान करणार आहोत आणि सन्मान करण्यासाठी मी पुढे अजय सरांकडे तुम्हाला घेऊन जाईल. गुरुवर्य माऊली वाळुंजकर महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी महाराजांचं प्रथमतः पिंपरी कर्नाटक 2026 मध्ये नगरसेवक संदीप वाघेरे युवा मंचाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, अधिक असं स्वागत करतो. तर मुख्य व्यासपीठाकडे जाऊयात आपण. अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी मान्यवरांचा आदर सत्कार सोहळा केला जातोय. आणि तिथंच पिंपरी कर्नाटकच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचं संदीप भाऊ वाघेरे युवा मंच वतीने मनापासून हार्दिक स्वागत. पुणे जिल्ह्यातील एक मानाचा करंडक आपण पाहतोय. गेली 5 वर्ष सुंदर असं आयोजन, देखणं असं नियोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आपल्या भागातील निश्चितच एक कार्यसम्राट, कार्यकुशल, कार्यतत्पर नगरसेवक संदीप भाऊ वाघेरे यांच्या वतीने आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं, संघांचं व व्यासपीठावरील सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि आता आपण आमच्या विनंतीला मान देऊन जे काही मान्यवर आलेले त्यांचा खऱ्या अर्थाने सत्कार सोहळा, सन्मान सोहळा आपण इथे पार पाडतोय. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. क्रिकेटचा महासंग्राम, रणसंग्राम गेली 7 दिवस आपण या पिंपरीच्या नव महाराष्ट्र महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरती अनुभव घेतोय. इथे आपण निश्चितच सत्कार करतोय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान विरोधी पक्षनेते, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ माननीय श्री भाऊसाहेब भोईर यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी संदीप भाऊ वाघेरे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते
आणि निश्चितच पवना सहकारी बँक याचे संचालक शिवाजी शेठ वाघेरे यांच्या शुभ हस्ते आपण भाऊसाहेब भोईर यांचा सत्कार सन्मान करतोय. मी भाऊंना विनंती करेन की आपण तो स्वीकारायचा आहे. सत्कार या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक संदीपजी नाणेकर यांच्या शुभ हस्ते होईल. मी विनंती करेन कामतेकर साहेबांना की आपण तो मोठ्या मनाने स्वीकारायचा आहे. आणि जिथंच हरिभक्त परायण माऊली महाराज वाळुंजकर यांचा सन्मान सत्कार आपल्या भागातील कार्यसम्राट कार्यकुशल कार्यतत्पर नगरसेवक संदीप भाऊ वाघेरे यांच्या शुभ हस्ते होते. पिंपरी गावचं भूषण निश्चितच माऊली महाराज वाळुंजकर यांचा सन्मान या ठिकाणी संदीप भाऊ वाघेरे यांच्या शुभ हस्ते होतोय. चला मॅच सुरू करायची आहे. बॅट्समन चला. तसेच पिंपरी तसेच श्रीरंगांना शिंदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान सत्कार होतोय. राजेंद्र भाऊ वाघेरे यांच्या शुभ हस्ते श्रीरंगा अण्णा शिंदे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी अण्णांना विनंती करेल की आपण तो स्वीकारायचा आहे. एकदा आपल्या मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ते वेळात वेळ काढून आलेले आहेत. चला मॅच चालू करायची आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका तसेच स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमाताई साळवे यांचा देखील या ठिकाणी सत्कार सन्मान होतोय. मी विनंती करेल अक्षयजी नाणेकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सीमाताई साळवे यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. व तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका निकिताताई कदम यांचा देखील या ठिकाणी सत्कार सन्मान होतोय. मी विनंती करेल की आपण तो मोठ्या मनाने स्वीकारायचा आहे. पोपटजी जाधव यांच्या शुभ हस्ते निकिताताई कदम यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतोय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका शांतीताई सेन यांच्या देखील या ठिकाणी सत्कार सन्मान होतोय. मी ताईंना विनंती करेल की आपण आपला सत्कार सन्मान मोठ्या मानाने स्वीकारायचा आहे. मीनाताई नाणेकर यांच्या शुभ हस्ते तसेच मीनाताई नाणेकर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक यांचा देखील या ठिकाणी सत्कार सन्मान होतोय. कोण राहिले का? तर मॅच कडे देखील मी तुम्हाला इथे घेऊन जाईल. पुढे एकदा मॅच आपण इथे पाहतोय आणि यावेळेस पहिलाच बॉल होता व्हाईट बॉल. बबलू पाटील अर्थात संभाजी पाटील महाराष्ट्र पोलीस पुण्याचा बाहुबली समोर अमोल माने. यावेळेस उलटप्याचा बॉल होता. युवा मंच अध्यक्ष हरीश भाऊ वगैरे व तसेच शरद कोतकर यांना देखील विनंती करेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. चला दिनेश भाऊ कांबळे आपण देखील विनंती राहील की आपण देखील व्यासपीठावर यायचंय. हरीश वागेरे शरद कोतकर विनंती राहील या. आणि जिल्ह्याचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक विरोधी पक्षनेते
निश्चितच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका व स्थायी समिती माजी अध्यक्षा सीमाताई साळवे खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर युवकांना मार्गदर्शन करतील. ताई, निश्चितच तुमचे शब्द आम्हाला ऐकायचे, तुमचं मार्गदर्शन आम्हाला निश्चितच ऐकायचंय. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज या ठिकाणी या भागाचे लाडके कर्तव्यदक्ष नगरसेवक माननीय संदीपभाऊ वागेरे यांनी क्रिकेटचे सामने या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महापालिकेतले गटनेते आणि नेते माननीय भाऊसाहेब भोईर आणि गावातली सर्व मान्यवर मंडळी, नगरसेविका निकिता कदम, माजी नगरसेविका आमच्या मीनाताई नाणेकर आणि शांताताई सेन, त्याचबरोबर सारंगजी कामतेकर आणि गावातली सर्व प्रतिष्ठित मान्यवर मंडळी. संदीप भाऊ, मला काही क्रिकेटमधलं जास्त कळत नाही, पण जे काही खेळतात आणि ते खेळणं बघून एकदम मन प्रसन्न झालं. पहिल्यांदा अशी क्रिकेटची मॅच मी पाहिलेली आहे आणि खूप छान आपलं आयोजन आहे. तुम्ही नेहमीच खूप चांगलं काम करता. सगळं काम नीटनेटकं करायचं, ठोक बजावून करायचं. तुमच्यातला स्पष्ट वक्तेपणा आणि तुमची कामाची असणारी धडाडी निश्चितपणे तुम्हाला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाणार आहे. याबद्दल आमच्या मनात अजिबात शंका नाही. तुमच्या पुढील कार्यास शुभेच्छा. आणि खेळणारी जी टीम आहे, जिंको कुणी पण, तुम्ही सगळेजण खूप चांगलं खेळ खेळता. तुम्हालाही सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद ताई. मला वाटतं एक बॉल राहिलेला आहे, एक बॉल. तसेच आता आपल्याला निश्चितच मार्गदर्शन करण्यासाठी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिलेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक व तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता भाऊसाहेब भोईर साहेब यांना विनंती करेल की आपण आपलं हे मार्गदर्शन. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आमचे मित्र श्री संदीप भाऊ वाघेरे युवा मंच आयोजित टॉस का बॉस म्हणजे पिंपरी चिंचवड करंडक हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं तर आय पी एलचा एवढा उद्रेक चालू असताना एवढे प्रचंड तुम्ही या ठिकाणी गर्दी केलेली आहे. म्हणजे आपल्या कलाकृतीचं, विशेषतः आपल्या खेळाडूंचं, आपल्या गावातील मंडळींनी कौतुक करावं, हा प्रत्येक खेळाडूला एक आत्मीयता असते. आणि निश्चितच इथे सर्वच ग्रामस्थ, आमचे वडीलधारी मंडळी या ठिकाणी, आमच्या नाणेकरताई असतील, शांतीसेन असतील, आमच्या सीमाताई असतील, सारंगजी असतील, आम्ही या ठिकाणी कार्यक्रम पाहण्यास आलेलो आहोत. आता संदीप भाऊंचं कामच असं असतं की जे काय करायचं ते भव्य दिव्य करायचं. यांची दहीहंडी पण भव्य दिव्य, यांचं रावण दहन बी भव्य दिव्य, आणि क्रिकेट स्पर्धा पण भव्य दिव्य. निश्चित आमच्या पक्षाच्या माध्यमातून संदीप भाऊंनी या ठिकाणी ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती केलेली आहे त्याचं बक्षीस तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीत इथल्या जनतेने दिलेलं आहे. त्यामुळे त्याची विश्वासार्हता टिकवण्याचं काम आपण असंच भविष्यामध्ये करावं. आणि स्पर्धेतील अशा पद्धतीच्या माध्यमातूनच अनेक खेळाडू या ठिकाणी महाराष्ट्राला, देशाला अशा स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेलं आहे. या ठिकाणी मी संदीप भाऊ वाघेरे यांच्या सर्व जे आत्ता कार्यकर्ते काम करत आहेत मनापासून, साऊंड सिस्टीमवाले, कॅमेरावाले, सर्वांचं ज्याच्यामध्ये ग्राउंड साफ करणारे, साफसफाई करणारे सर्वांचं मी त्यांना धन्यवाद देतो. संदीप भाऊ वाघेरे यांना देखील, राजेंद्र वाघेरे आणि संदीप नाणेकर यांचे विशेष कौतुक. यांनी देखील सहकार्याच्या माध्यमातून विशेषतः जबाबदारी स्वीकारून त्यांचा विश्वासार्थ ठरवलेला आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द संपवतो. निश्चितच मनापासून आभार आहे. सर्व व्यासपीठावरील पाहुणे मंडळी, मान्यवर, आपलं या ठिकाणी आलात, आपलं पिंपरीगडच्या वतीने मनापासून आभार. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. आपल्यासोबत जोडले गेले सुमित सर, ओव्हर टू यू. धन्यवाद सर. आणि मैदानामध्ये पुण्याच्या मॅचच्या दिशेने मी तुम्हाला इथे घेऊन जातोय. संघर्ष तर दुसऱ्याही बाजूने सुरू झालाय, आग दुसऱ्याही टोकाला लागलेली आहे.
अतिथींचं आगमन, अतिथींचा आपण पाहिलं तर आदर सत्कार सोहळा मान्यवर आले या स्पर्धेला भरभरून त्यांनी शुभेच्छा दिल्यात. सामन्याकडे जाऊयात आता. बबलू पाटील विरुद्ध संदेश पार्टे. 25 धावा आहेत. सबसे कातिल उसका नाम है बबलू पाटिल. सिक्सर. पत्थर है वो ज्याच्या फटक्यामधून आपण पाहिले गेले तर मैदानात ज्यावेळेस धावा येतात ना त्याला मैदान देखील अपुरी पडू लागतात. ISPL गाजवली, प्रेसिडेंट गाजवलंय, 10PL गाजवली आहे. आशिया खंडामधला विध्वंसक फलंदाज बबलू पाटील. पुन्हा एकदा बिग 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 सिक्सर. प्रेक्षकांचा आनंद मात्र गगनात मावतोय. 2 रनाचे जे तिथे बसलेत ना डिक्लेरेशन झोनच्या त्या पायरीवरती, एक तर इकडच्या बाजूला बसा ना एक तर पलीकडच्या बाजूला बसा. तुम्ही बरोबर मध्ये बसलेत. खाली बसलेले प्रेक्षक वरती बसा. आकुटा बसा बोले जा शोधून आणा षटकार. तो मुंबई माजी नगरसेवक हनुमंतराव नेवाळे यांच्या इकडे आगमन झालंय. साहेबांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 43 धावा धावफलकावरती आहेत. बबलू पाटील 10 चेंडू मध्ये 38 बनवतोय. बबलू पाटीलचा खेळ आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षक राजा. ये बड़े मैच का बड़ा खिलाड़ी है. हे 40+ चा क्रिकेट आहे. बबलू पाटील 10 चेंडू मध्ये 38 बनवल्यात. आतापर्यंत बबलू पाटील षटकारांचा पाऊस पडलाय. बबलू पाटील 40+ सामना पाहिजे तर पहिला सामना, पहिली स्पर्धा खेळतोय, फायनल खेळतोय बबलू पाटील. गोलंदाजीसाठी गोलंदाज चेतन चेक ज्यांचे या ठिकाणी शुभागमन होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शशिकांत, उपाध्यक्ष शशिकांतजी गुले साहेब आपल्या या ठिकाणी बिबेकडच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष, पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णासाहेब बनसोडे यांचे निकटवर्तीय सुय सहाय्यक अजितजी गरुड आपलं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. ओ टू यू कॉम्बॉक्स. बोलो तयार. पुन्हा एकदा आपण पाहतो गणेश जाधव मैदानामध्ये, ज्याला टेनिस क्रिकेटचा मिस्टर तेंडुलकर या नावाने ओळखलं जात आहे. आता मात्र स्कोरबोर्ड वरती बघायचं, धावफलकावरती धावा आहेत 51 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजीसाठी गोलंदाज. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव केलेला आहे. बबलू पाटील पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर तयार आहे. पुण्याचा बाहुबली आहे, महाराष्ट्र पोलीस आहे. समोर चेतन. फुल टॉस बॉल यावेळेस लेगच्या थोडासा बाहेर टाकलाय आणि इथे हा वाईट आहे. ही अनोखी शैली
नितीन मिसाळ यांची फायनल मध्ये पोहोचणारे SSC 11 टीम आपण सगळे खेळाडू संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर जे फायनल मध्ये दोन्ही संघ आहेत निलेश दादा भिंताडे स्पोर्ट फाउंडेशन आणि विष्णू शेठ बोराडे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात गावदेवी गावठाण सगळे खेळाडू आपण सगळ्यांनी स्टेजच्या समोर यायचे. सगळे खेळाडू एक धाव इथे येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. एका धाव माफ करा इथे डॉट चेंडू आलेला आहे. बबलू पाटील स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये तयार आहेत. बबलू पाटीलला माहिती आहे यश मिळवायचं आज 40 प्लसचं क्रिकेट खेळण्यासाठी तो दाखल झाला पिंपरी नगरीमध्ये. प्रेक्षकांची मागणी होती, प्रेक्षकांना बबलू पाटीलला बघायचा होता. समोर चेतन आणि यावेळेस इनसाइड आउट फटका खेळायचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर मध्ये. वाह प्रयत्न चांगले होते. बॅकअपसाठी खेळाडू पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न झालाय. 2 धावा इथे येतील आणि या 2 धावेंच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे चालली आहे. धावफलकावरती 53 19 चेंडू आणि 58 ची गरज. मॅच अजून संपलेली नाहीये. हा क्रिकेटचा थरार आहे. फायनली दोन्ही संघ आपण संपर्क साधायचे. संदीप वंशी सगळे खेळाडू या लगेच चला. चेतन सुतार धावेला ब्रेक लावला. आतापर्यंत 5 चेंडू टाकले, 10 धावा खर्च केल्यात. समोर बबलू पाटील आहे. पुन्हा एकदा खोलवटाचा बॉल खोदून काढलाय लॉंग ऑफला आणि चेंडू सीमारच्या बाहेर आहे. मोके पे चौका आहे. 4 रन. होती बबलू पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिलं तर खोदून काढलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. 4 धावेसाठी चौकार आलाय. धावफलकावरती 57 18 चेंडू आणि 54 धावेंची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. 18 चेंडू 54 झाल्यात. 18 चेंडू 54 ची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 57 झालेले आहेत. पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कैलासभाऊ लांडगे हे देखील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. त्यांचंही स्वागत आहे. अमोल माने आता मात्र बघायचे ते गोलंदाजीसाठी दाखल इथे होतील. प्रयत्न मात्र शर्तीचे करायचे आहेत. बबलू पाटील गणेश जाधव दोन्ही खेळाडूंनी मात्र इथे आग ओकणारी फलंदाजी केली. 111चं आव्हान आहे. 111 बनवायचे आहे. 111 काय टार्गेट फार मोठं आहे. ही मेगा फायनल आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. तुमच्या अंगात बळ नाही, तुमच्या अंगात शक्ती नाही ना, तर तुम्हाला मैदानात काहीच किंमत नाहीये. ती शक्ती आज तुम्हाला दाखवायची आहे. 18 चेंडू 54 ची गरज. अमोल माने तयार. समोर गणेश जाधव. यावेळेस आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये सिंगल घ्यावी लागणार आहे कारण चेंडू तिथे आदळलाय. 1 धाव आहे. एका धावेने स्ट्राईक रोटेट होईल. धावफलकावरती आपण पाहिलं तर धावा 58 आहेत. बबलू पाटील महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत आहेत. अनेक वर्ष गडचिरोली सारख्या परिसरामध्ये नक्षलवादी एरियामध्ये त्यांनी आपलं कार्यकाळ निभावलेला आहे. विचार करा चेंडूला एवढा मारतात, गुन्हेगाराला किती मारत असतील. बबलू पाटील गोलंदाज तयार. पुण्यात अमोल. समोर बबलू पाटील आणि यावेळेस सुडवलंय लॉंग बॅकचा कव्हरला. झेल सुटला. झेल सुटलाय. प्रेक्षकांचा अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट. आताच्या धावा किती आहेत? 3.
पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये बसलेले जे मधी प्रेक्षक आहेत ना, सगळ्यांनी उठा, विनंती आहे तिथे. नावं घ्यायला लावू नका मला वाटतं, कारण तुम्ही मध्ये बसलेत बरोबर. चेंडू 1 की 2 आहे हेच समजायला तयार नाहीये. पुन्हा एकदा विनंती आहे, मला वाटतं नावं घेतलीच पाहिजेत का. आताच्या 3च धावा आहेत, 3च धावा आहेत, परंतु तिथे प्रेक्षक बसले त्यांना विनंती, आपण बाजूला सारा. संदीप भाऊ 1-2 कार्यकर्ते पाठवा आपले. काय होतं, तुम्ही बरोबर सेंटरला बसलेत. चला 3च धावा आहेत आताच्या. फायनलची मॅच देखील आपल्या खेळवायची, ही देखील 40+ ची फायनलची मॅच आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिले गेलं तर मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आपण पाहिले गेलं तर धापलगावरती 61 धावा आहे. शेवटचे 16 चेंडू 50 ची अजूनही गरज. मॅच अजून संपलेली नाहीये मैदानाच्या मध्ये. समोर मात्र गणेश जाधव आहे. प्रयत्न मात्र शर्तीचे करायचा आहे. 111चा आव्हान आहे. अमोल माने या वेळेस उडवलंय, आला रे आला. हा टेनिस क्रिकेटचा तेंडुलकराला षटकार. नितीन वेताळ एवढे कष्ट करताय ते बायको उपवासच धरणार. धावफलकावरती आपण बघायचं मैदानामध्ये षटकार आलेला आहे. पुन्हा एकदा वाघाची धाड, फोडला पहाड, ठोकलाय षटकार. ने सांगितलंय की दाबो पर धूल जम जाने से कहानियां खत्म नहीं होती. हा षटकार खेचला गणेश जाधव यांनी. 14 चेंडू 38ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. काय सामना रंगलाय. बबलू पाटील, गणेश जाधव एका बाजूने नाही तर आग दोन्ही टोकांना लागली आहे. त्यांना माहिती आहे यश मिळवायचं आहे. गत वर्षीचा चॅम्पियन SNV 11 या वर्षीची फायनल खेळतोय. स्वप्न मोठी आहेत. लागोपाठचे 2 षटकार मैदानाच्या मध्ये आलेत. गोलंदाज तयार. हा चेंडू ऑफसिकच्या थोडासा बाहेर ठेवलेला बॉल. यावेळेस मात्र बघायचे पंचाकडे थोडीशी मागणी इथे केली आहे आणि आता मात्र मैदानाच्या मध्ये बघायचे यावेळेस दाद मागितली जातीये. 3ऱ्या पंचाकडे पाठवलेला निर्णय. सर्व बॅट्समनला विनंती, बॅट्समन रिव्ह्यू घ्या. पंचांना हे करू प्लीज, रिक्वेस्ट आहे. रिव्ह्यू घेऊ शकता तुम्ही, तुमचा हक्क आहे तो. रिव्ह्यू घ्या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. डॉट बॉल स्क्रीनवरती पुन्हा एकदा दाखवा. SB लाईव्ह इव्हेंट. खूप चांगलं काम मात्र SB लाईव्ह इव्हेंटचे मात्र इथे मॅनेजमेंट टीम करते. धावफलकाकडे आपण पाहिले गेले तर 73 धावा आहे. 13 चेंडू 38ची गरज. मॅच अजून संपलेली नाहीये. संघर्ष मोठा आहे. अंधार किती दाटला तरी प्रकाश शोधायचा असतो. हारलो तरी चालेल, इतिहास घडवायचा असतो आणि तो इतिहास घडवण्यासाठी दोन्ही संघ इथे तयार आहेत. शेवटचे 13 चेंडू 38ची गरज. समोर गणेश. पुण्याच्या मैदानामध्ये स्क्वेअर एकला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती. कोई नहीं मौका, ये मिलेगा चौका.
आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 77. शेवटच्या 12 चेंडू बनवायच्या त्या 34 धावा. मॅच रंगली आहे. आपण पाहतोय नगरसेवक संदीप वाघेरे युवा मंचाचं बहारदार आयोजन पिंपरी करंडक 2026 पर्व 6वे 40+ ची मेगा फायनल आहे. आज लढायचंय. बबलू पाटील यांना माहिती आहे इथे लढल्याशिवाय काही मिळत नाही आणि आज तो मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. यश मिळवायचंय. जगावं कसं छत्रपती शिवाजीराजांनी आम्हाला शिकवलं. शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी आम्हाला शिकवलंय. बबलू पाटील यांचं नाव काय? संभाजी पाटील आहे. लढायचं कसं आहे त्यांच्या रक्तामध्ये. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. तू घोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है, फिर सब कुछ तुम्हारा है. 12 चेंडू 34. गोलंदाजीसाठी गोलंदाज अमर. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट फाउंडेशन टीम संपर्क साधा लगेच. पूर्ण टीम गावदेवी गावठाण पूर्ण टीम. गोलंदाजीसाठी गोलंदाज सय्यर अमर. समोर मात्र बबलू पाटील. कडे कडे फटका खेळायचा होता. फटका फसलाय. लॉंग ऑनला संदेश आणि जेल सुटलाय. काय सोडलाय की मॅच सोडलीये. एक धावाली. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावाल्यात. पळापळ सुरू झाली आहे. पळापळ सुरू झाली आहे. प्रेक्षकांचा जल्लोष आहे. प्रेक्षकांचा आक्रोश आहे. हा पिंपरी करंडक आहे. कोणी चिंताग्रस्त आहे, कोणी टेन्शन मध्ये आहे. काही खुशी काही गम आहे. 2 झेल सोडलेत बबलू पाटीलचे. जीवदान देणं म्हणजे संकटांना निमंत्रण पत्रिका घरी जाऊन दिल्यासारखं आहे. 11 चेंडू 32. 11 चेंडू 32. फिल्डिंग मध्ये आपण पाहिलं पुण्याचा चेंजेस थोडासा इथे केला जाईल. काहीशी चर्चा मैदानामध्ये सुरू आहे. सर रन पूर्ण केलेत का? दोन्ही रन्स कंप्लीट केलेत का यांनी? आत्ताच्या 2 धावा आहेत. बरोबर ना सर? आहेत का नाही? आहेत. 2 धावा आहेत. हा असं ठामपणे सांगा. 11 चेंडू 32 ची गरज. बबलू पाटील 49 वरती नॉट आउट. कोडो डब्याचा बॉल ड्राईव्ह केल्या. बॉल लॅक्सच्या कव्हर मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन लावलंय. चेतन चुल्ला कव्हर करतील. सिंगल आली. दुसरा धाव्याचा प्रयत्न झालाय आणि टाळ्यांचा गजर करूया बबलू पाटील साठी. वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतायत. शेवटचे चेंडू आहेत 10. बनवायचे 30. 10 गेंदे जीतने के लिए चाहिए 30. एका बाजूने अमर, दुसऱ्या बाजूने बबलू पाटील. जबरदस्त थरार आहे. जबरदस्त सामना आहे. जबरदस्त हा रंगलेला थरार आहे. यावेळेस आपण पाहिलं मैदानामध्ये वेगाने टाकण्याचा प्रयत्न. हा चेंडू वाईड आहे. हा चेंडू वाईड आहे.
सामन्याकडे मैदानामध्ये पुण्याचा बघायचं आता शेवटचे चेंडू शिल्लक असल्या तर मैदानाच्या आतमध्ये 10 बनवायचे 29. बबलू पाटील 16 चेंडू मध्ये 51. पुण्याचा अमर तयार आणि यावेळेस जा 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 आता सापडणार नाहीये षटकार. बबलू पाटीलचा बबलू पाटील ऑन फायर नाव. बबलू पाटीलने सांगितलंय आताचा 9 आहे 9 धाव्यांचा फटका आहे. अक्षरशः स्टेडियमच्या बाहेर मारलाय बबलू पाटीलने. आता मात्र मैदानामध्ये बघायचंय पुन्हा एकदा काय मॅच रंगली. 91 धावा आहेत. बबलू पाटील मैदानामध्ये सांगतोय आम्ही शांत बसणाऱ्यातले नाहीयेत. मैदानाचे नियम पाहिले गेले तर पुन्हा एकदा धावफलकावरती 91 धावा 9 चेंडू 20. बबलू पाटील उड्या लांबवरती फटका मारलाय आणि सांगितलंय वेळ आली तर प्राण देऊ पण स्वाभिमानांचा झुकत नाही. सह्याद्रीचे पुत्र मी उगाच कुणाच्या वाटेला जात नाही. आलाच कोणी आडवा त्याला आडवा केल्याशिवाय सोडत नाही. कारण शांत बसायला आम्ही पण काही संत नाही. शेवटचे 9 चेंडू 20 आणि पुन्हा एकदा बिग सिक्सर. काय फटका आहे. अव मामान मामीन प्रेमान निरोप धाडीला. अव मामान मामीन प्रेमान निरोप धाडीला. धाडीला लाडाचा जावाई गेलाईचा सरवाडीला. लाडाचा जावाई गेलाईचा सरवाडीला. इथे षटकाराला 107 चेंडू 8 धावा. परंतु प्रेक्षक राजा हो तुम्हाला खरं क्रिकेटची शपथ आहे. बबलू पाटीलचा खेळ आवडला असेल ना टाळ्या होऊन जाऊ द्या बबलू पाटील साठी. काय बॅटिंग केली बबलूने. 19 चेंडू मध्ये 69. एकशे 3 झाल्यात. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. बहात्तर धाव्यांवरती खेळतोय बबलू पाटील. हा प्रेक्षकांचा आयुष्यामध्ये कोणी किती पैसे कमवले यापेक्षा कोणी किती माणूस जोडला ही खुली तिजोरी आहे. बबलू पाटीलचं नाव पुण्यापासून तर आशिया खंडामध्ये का गाजतंय हे बबलू पाटीलने दाखवलंय. बबलू पाटील पुण्याचा बघायचं मैदानामध्ये समोर 7 चेंडू आहेत 8 बनवायचे आहेत. 7 चेंडू आणि 8. गोलंदाज तयार. त्यावेळेस चॉप करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बघायचे. थर्ड मॅनच्या दिशेने सिंगल आली आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल बबलू. 1 धाव आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 6 बनवायचे 7 धावा. SNV 11 विरुद्ध जर आपण पाहिलं संविधान ग्रुप पुणे 2 तगडे संघ आहेत. गावदेवी गावठाण निलेश दादा भिंताडे स्पोर्ट फाउंडेशन टीम आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर लाईन अप करा लगेच.
निलेश दादा बित्ताडे, अनुराग मोहिते अँड कंपनी, वारंवार तुम्हाला विनंती करतोय या स्टेजपाशी पूर्ण टीम घेऊन हा सामना संपल्या आपल्याला आतमध्ये जायचंय. चला लवकर. अनुराग मोहिते, चला लवकर आपली टीम घेऊन. वारंवार पुकार करतोय तुम्हाला. गावदेवी गावठाण लांबची टीम इथे येऊन थांबलीये. शेवटचे आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील 6, बनवायच्या त्या 7 धावा. 6 गेंदे, जीतने के लिए चाहिए अभी भी 7 रन. आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण आलाय? प्रमोद साळवे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 6, बनवायचे आता 7 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. समोर मात्र बबलू आणि यावेळेस उडवलंय. सामन्याची हवा काढून टाकणारा हा फटका आहे. षटकार. माग माग किती एक धाव बनवायची. पाटील आणि बबलूने ही मॅच जिंकवली आहे. टाळ्या वाजवा द्या बबलूसाठी. प्रेक्षक आज बबलू पाटील सोबत फक्त सेल्फी घेत आहेत. या आठवणी जपण्याचं काम इथे केलं जाणार आहे. काय बबलू पाटील खेळला आज पिंपरी करंडकडा हा सुपर डुपर हिट झालाय. चला फायनलिस्ट दोन्ही संघ फायनलिस्ट तर आता बबलू पाटील आपण पाहिले तर नक्की स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील. मॅच फिनिश केली बबलू पाटील यांनी. एकटा लढला, एकटा भिडला आणि त्यांनी सांगितलं मी एकटा वास. तो एकटा लढला, शेवटपर्यंत लढला. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायचंय चला फायनलिस्ट दोन्ही संघ. चॅम्पियन असेल संविधान ग्रुप 40+ मध्ये पुणे संघ. अभिनंदन टीम. आणि मॅन ऑफ दी मॅच मला वाटतं नाव सांगायची गरज आहे का? अजिबात नाही.
ती मॅच मॅच आपण बक्षीस वितरण स्पर्धेचे आपले दोन्ही मुख्य आयोजक डायरेक्ट मॅच चालू करायची. दोन्ही टीम्स अनुराग मोहिते आणि टीम प्रॅक्टिस बंद करायची आहे. प्रॅक्टिस अनुराग सर, अनुराग मोहिते सर, एवढे तुम्हाला पुकार दिलेत आपण. आयोजकांना थोडंसं सहकार्य करा, बाकी काहीच अपेक्षा नाहीये तुमच्याकडून. स्टेजच्या समोरची गर्दी कमी करा सगळ्यांनी.